श्री स्वामी समर्थ. चला तर मंडळी, आज पुन्हा एक नवीन छानसा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आजचा नवीन दिवस आणि नवीन छानपैकी डेकोरेशन करणार आहोत आपण संक्रांतीचं. हे संक्रांतीचं डेकोरेशन तुम्ही याआधी कुठेही पाहिलेलं नसेल. अगदी नवीन कन्सेप्ट आहे, तर तुम्हाला ते नक्की आवडेल. तुम्ही नक्की करून बघा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन प्लीज दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला मी नवीन जे व्हिडिओ शेअर करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर आपण आता छान नवीन एक व्हिडिओला सुरुवात करूयात. आज आपण खाली एक छानपैकी कॉटनचा एक पिवळ्या रंगाचा कपडा टाकलेला आहे आणि आपण झाडाची पानं घेतलेली आहेत वेगवेगळ्या. तर आपल्याकडे जी पानं उपलब्ध आहेत ती पानं घेतलीत तरी याला चालणार आहे. असं वैयक्तिक हेच पान पाहिजे असं काहीही नाही आहे याला. तुम्ही तुमची कल्पकता लावून छानपैकी आपण डेकोरेशन करू शकतो. तर सुरुवातीला मी पानं घेतली होती बदामाच्या झाडाची आणि त्याला मोराचा आकार दिला आणि तो कट केला. आपण व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. त्याच्यानंतर खाली मी जास्वंदाची पानं ठेवली आहेत. त्याच्या खाली कुठलीही जरा लांबसर असणारी पानं आपल्याला घ्यायची आहेत. जसं की अशोकाची पानं घेऊ शकता किंवा वेगवेगळ्या शोच्या झाडांची सुद्धा पाने आपल्याला मिळू शकतात. एक लाल रंगाचं पान होतं, त्याची मी चोच केली आहे आणि छानपैकी असं झुपकेदार फुलांचा छोट्या कळ्यांचा एक छान झुपका होता, तो मी त्याच्या तुरा म्हणून ठेवलेला आहे. गोकर्णाची एक छानशी फांदी वाळलेली होती, ती फांदी आपण इथे खाली त्याच्या फांदीच्या तिथे ठेवली आहे आणि त्याचा तिथे उपयोग केला आहे. त्याच्यानंतर आपण गोकर्णाची फुलं जांभळी, निळी, त्यानंतर लाल, पिवळी, केशरी, आपल्याकडे ज्या रंगाची फुलं असतील त्या रंगाची फुलं आपण त्याच्या पिसाऱ्यावर ठेवायची आहेत. अगदी त्या पिसाऱ्यात जो रंग असतो ते बघूनच ठेवायला पाहिजे असं काही नाही. आपण डेकोरेशन करत आहोत, आपण रिअल मोर बनवत नाही आहोत. त्यामुळे आपण वेगवेगळ्या रंगांची फुलं ठेवली तरी ते छान दिसतं आणि छोटी फुलं असावीत, फक्त एवढंच त्यात प्रिकॉशन घ्यायचं आहे की जेणेकरून ते त्याला सूट होईल. आणि अशा पद्धतीनं आपण दोन्ही छान मोर तयार करून घेतलेले आहेत आणि फुलं पूर्ण सगळे लावून झालेले आहेत आपले. तर हा जो संक्रांतीचा सण आहे ना, तर याच्यात आपण जितकं छान डेकोरेशन करू आणि जितक्या नवीन कन्सेप्ट आणू ना, तितकं ते बघायला सगळ्यांना खूप छान वाटतं. कारण हा सण जरा 10-12 दिवसाचा, यावर्षी तर खरं 8च दिवस आले संक्रांत, पण भरपूर दिवस असतात. त्यामुळे आपण रोज एका ठिकाणी जाऊन छानपैकी डेकोरेशन तिथे काय केले ते आयडिया घेऊ शकतो. तसंच आता संक्रांतीला आपण जे छोटी खण वापरतो त्याच्यात मी हळदी कुंकू भरून तिथे पण एक छानपैकी पानाचा झुपका ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीनं मी छान डेकोरेशन पूर्ण केलेलं आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. याच्या आधीही संक्रांतीचे बरेच व्हिडिओ आहेत, तुम्ही तेही नक्की जाऊन बघा. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर कसे छान दिसत आहेत मोर बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.